मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे तर ऋषिकेशने त्या ऐश्वर्याला घरी आणलेलं असतं आणि त्यानंतर ती ऐश्वर्याला फार झोप येत असते. ती झोपेच्या गुंगीमध्ये असते. त्यानंतर ती ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश मला फार डोकं जड झालं आहे, काय करावं काही कळत नाही आहे. त्यावर तो तिला विचारतो, तू बरी आहेस ना, तुला काय होत आहे. त्यावर ती सांगते, मला गरगरल्यासारखं होत आहे, पण ऋषिकेश आज तर आपलं लग्न आहे ना, मग इथे ही जानकी काय करत आहे, तुम्ही आधी हिला इथनं जायला सांगा, असं ती त्या ऋषिकेशला म्हणत असते. त्यानंतर ती जानकी त्या ऐश्वर्याला म्हणत असते, अगो मी काय म्हणत आहे ते तू एकदा ऐकून तर घे, तू ऐकल्यानंतर मी इथनं लगेचच निघून जाईल. पण त्यावर ती ऐश्वर्या मात्र तिचं काहीही ऐकत नसते आणि वारंवार एकच गोष्ट तिला म्हणत असते, मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये, मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी एकट्यामध्ये बोलायचं आहे, असं ती ऐश्वर्या जानकीला सांगत असते. तर ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो, बरं ठीक आहे, मी हिला इथनं जायला सांगतो, पण आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. त्यावर ती म्हणते, तुमच्या प्रश्नाचे उत्तर काय, तुमच्यासाठी तर मी जान देखील द्यायला तयार आहे, तुमच्यासाठीच तर मी एवढं सर्व घाट घातला आहे, बोला काय म्हणत आहात. त्यावर तो तिला विचारतो, तू मला सांग सध्या जानकीची आई कुठे आहे, तू तिला कुठं ठेवलं आहेस. त्यावर ती जानकीची आई कुठे आहे असं म्हणत असते आणि त्यानंतर पुढे काहीच बोलत नसते, कारण तिचं डोकं फारच जड पडलेलं असतं आणि तिला काही सुधरत नसतं. त्यावर तर ऋषिकेश ऐश्वर्याला वारंवार एकच प्रश्न विचारत असतो. त्यावर ती म्हणत असते, जानकीची आई नेमकं कुठे आहे मला माहीत नाही. त्यावर तो म्हणतो, असं काय करतेस ऐश्वर्या, तूच तर म्हणाली होतीस ना जानकीची आई तुझ्या ताब्यामध्ये आहे. आणि त्यानंतर इकडे ती जानकीची आई म्हणजेच लताबाई हिने घरामध्ये सगळीकडे आग लावलेली असते आणि त्यानंतर ती आग फारच भीषण पद्धतीने सगळीकडे पसरते आणि त्यानंतर ती आग सगळीकडे पसरल्यानंतर ती माया तर फारच घाबरते. ती म्हणते, काकू तुम्ही हे काय केलं, मी तुम्हाला सांगितलं होतं असं करू नका, आता उगाचच आता हे आपल्या जीवावर बेतलं तर आपण दोघी काय करणार आहोत. त्यानंतर माया कशीबशी रस्ता काढून दरवाजापर्यंत पोहोचते आणि जोराजोरामध्ये त्या माणसाला आवाज द्यायला लागते, पण तो माणूस काही लवकर येत नाही आणि त्यानंतर तो माणूस तिथे येतो आणि त्यानंतर तो म्हणतो, ही एवढी आग कशी लागली, कोणी इथे आग लावली. त्यानंतर तो माणूस लवकर जाऊन गॅस सिलेंडर बंद करतो आणि त्यानंतर इकडे पोते 2-4 घेऊन येतो आणि त्या पोत्याने त्या आगीवर झडप घालायला बघत असतो, कारण त्या पोत्याच्या साह्याने तो आग विझवण्याचा प्रयत्न देखील करत असतो. त्यानंतर इकडे ती लताबाई त्या माणसाला, तो माणूस आग विझवण्यामध्ये फारच व्यस्त आहे हे बघून ती लताबाई स्वतःच्या मनाशीच असं म्हणत असते, आता इथनं निसटण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यानंतर ती लताबाई मायाला घेऊन त्या माणसाच्या जवळ जाते आणि त्यानंतर त्या माणसाला आगीच्या तिकडे ढकलून देते आणि त्यानंतर ही लताबाई आणि माया तिथनं सुटून इकडे पळायला लागतात. त्यानंतर ती लताबाई तिथनं येताना बाहेरून दार लावून घेते आणि त्या माणसाला आगीमध्येच कोंडून टाकते. पण ती माया मात्र बिचारी फारच घाबरलेली असते आणि त्यानंतर तो माणूस त्या लताबाईंना आणि मायांना आवाज देत असतो. त्यानंतर इकडे त्या ऐश्वर्या देखील फारच परेशान झालेली असते, कारण तिचं डोकं जड पडलेलं असतं, तिला काहीही सुधरत नसतं. त्यावर ती म्हणते, ऋषिकेश मी तुम्हाला सांगितलं ना, आई मला माहीत नाहीये, आई नाहीये असं म्हणत असते. त्यावर तो ऋषिकेश तिला वारंवार म्हणत असतो, अगं असं काय करतेस, तू जरा नीट आठव, तूच तर म्हणाली होतीस की जानकीची आई तुझ्या ताब्यामध्ये आहे. त्यानंतर जानकी देखील तिला म्हणते, ऐश्वर्या तू माझ्याकडे बघ, इकडे बघ, तुला काय होतंय, तू मला सांग माझी आई कुठे आहे. त्यावर ती ऐश्वर्या फक्त एकच म्हणत असते, मला नाही माहीत तुझी आई कुठे आहे, मला असे प्रश्न विचारू नका, मला फारच त्रास होत आहे, माझ्यासोबत हे काय होतंय ऋषिकेश, मला काही सुधरत नाहीये, असं ती ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणत असते. तर ती
म्हणत असते सारखं सारखं मला तुम्ही तेच तेच प्रश्न का विचारत आहात? तुम्हाला मी सांगितलं ना मला नाही माहीत या बाईची आई कुठे आहे. त्यावर ती जानकी तिला म्हणते अगं असं काय करतेस, तूच तर म्हणाली होतीस ना तुझ्या ताब्यामध्ये माझी आई आहे. त्यावर ती म्हणते तू गप्प बस ग, मुळात तू इथे का आहेस? ऋषिकेश, आपण आता हे घर सोडून निघून जाऊयात. इथं आपण नको राहायला, कारण हे माणसं आपल्याला जगू देणार नाहीत. आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊयात. आणि त्यानंतर ती असं म्हणून ती ऐश्वर्या बेशुद्ध पडते, तिला झोप लागते, ती झोपेच्या गुंगीमध्ये जाते. आणि त्यानंतर इकडे सौमित्रा, अवंतिका आणि सर्वजण विचार करत असतात, त्यांना फार काळजी वाटत असते. त्यावर ती सौमित्रा म्हणते अगं अवंतिका, मला तर फारच टेन्शन आलं आहे. ती ऐश्वर्या नक्की सांगेन ना जानकीची आई कुठे आहे, त्याचा पत्ता ती देईल का? त्यावर ती म्हणत असते आई तुम्ही बिलकुलही कसलीच काळजी करू नका, आपल्याला लवकरच त्या जानकीची आई कुठे आहे हे कळेल आणि ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी आहेत ना ते सगळं व्यवस्थित हँडल करतील. आणि त्यानंतर तेवढ्यातच तिथे आजी येतात. त्यावर त्या म्हणतात इकडे काय चर्चा चालू आहे, नेमकं अशी कोणत्या गहन चर्चा चालू आहे, कोणत्या विषयावर, आणि तेही मला सोडून? त्यावर अवंतिका त्यांना म्हणते आजी तुमचं इथे काय काम आहे, तुम्हाला काय हवं आहे तुम्ही ते सांगा ना. त्यावर ती आजी म्हणते बाई ही पोरगी तर फारच आगाऊ आहे, ही तर आता मला बोलू देखील देत नाही आहे. खरंच मला कळत नाही ही जी नेमकी अशी कोणत्या जन्माची माझ्याशी दुश्मनी आहे, पक्की वैरीणच आहे ही माझी, असं ती त्या अवंतिकाला म्हणत असते. त्यावर ती सौमित्रा म्हणते आई तू सांग ना, तू नेमकं इथे का आली होतीस, तुझं काय काम आहे? त्यावर ती म्हणते अगं मी त्या पोरीसाठी काहीतरी खायला घेऊन आले होते, मी तिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जाते, कारण ती प्रेग्नंट देखील आहे, त्यामुळे मी तिची जरा काळजी घेते. त्यावर अवंतिका तिला ऐश्वर्याच्या रूममध्ये जाण्यापासून अडवते आणि तिला म्हणते आजी तुम्ही कशाला जात आहात, तिथे तर आता ऋषिकेश दादा आहेत ना, ते घेतील ऐश्वर्याची काळजी. त्यावर आजी म्हणते अगं तो काळजी घेईलच ग, पण एका बाईचं दुखणं बाईच समजू शकते, त्याला काय कळणार? त्यावर अवंतिका आजीला समजावते आणि म्हणते आजी तुम्ही हे असं काय बोलत आहात, आता ऋषिकेश दादा तिचा होणारा नवरा आहे आणि आता तिच्या होणाऱ्या नवऱ्यापेक्षा जास्त कोण बरं तिची काळजी घेऊ शकेन, असं ती आजीला म्हणत असते. त्यानंतर आजीला ही गोष्ट पटते. त्यानंतर सौमित्रा म्हणते आई तू तिची बिलकुलही काळजी करू नकोस आणि शांतपणे बस इथे एका जागेवर. त्यावर आजी म्हणतात हो बाई बरोबर आहे तुझं, पण मला तर एक प्रश्न पडला आहे, ऐश्वर्याला सारखा सारंगच कसा ग दिसतो? ती मगाशी देखील म्हणत होती तिला सगळीकडे सारंगच दिसत आहे. त्यावर अवंतिका म्हणते मला तर आजी असं वाटतं बहुतेक सारंग भाऊजीच्या आत्म्याला ही ऐश्वर्या लग्न करत आहे हे आवडलं नसणार, तसं असून त्यांचा आत्मा आता तडफडत असेल हे सगळं पाहून, म्हणूनच कदाचित त्या ऐश्वर्याला जिकडे तिकडे सारंग भाऊजी दिसत आहेत. म्हणजे आता तुम्हीच विचार करा ना, ऋषिकेश दादा त्यांचे मोठे भाऊ, त्यांचं ऑलरेडी लग्न झालेलं असताना देखील ऐश्वर्या त्यांचं लग्न मोडून ती त्यांच्याशी लग्न करत आहे, हे असलं काही आत्म्यांना आवडत नाही आजी, असं ती त्या आजीला सांगत असते. त्यानंतर ती अवंतिका आजींना पटवून देत असते सारंग भाऊजीच्या आत्म्याला ऐश्वर्या जे करत आहे ते आवडलेलं नाही, म्हणूनच त्यांचा आत्मा सारखं त्या ऐश्वर्याला दिसतो. त्यावर आजी म्हणतात खरंच गावंतिका मी तर विचारच केला नव्हता या गोष्टीचा. त्यावर सौमित्र म्हणतो अगं आजी तू तर तुझ्या काळामध्ये असल्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. त्यावर आजी म्हणते हो ना, पण आता तर मला भीती वाटायला लागलेली आहे, खरंच हे सारंगला आवडलं नसेल, पटलं नसेलच. त्यावर ती अवंतिका म्हणते हो ना आजी, पण आता काय, आता ह्या सर्व गोष्टींचा विचार करण्यात काय अर्थ आहे? आता तर त्या ऐश्वर्याने फिक्सच केलं आहे की तिचं लग्न ऋषिकेश दादांसोबत होणार आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात आधी ऋषिकेशचं आणि त्या ऐश्वर्याचं लग्न व्हावं हे तुम्हालाच वाटत होतं ना, तुम्हीच ह्याला सगळ्यात आधी सपोर्ट केला होता. त्यानंतर हे ऐकून आजी तर फार घाबरलेले असतात, आजींना घाम देखील फुटलेला असतो. त्यावर अवंतिका आजींना म्हणते काय झालं आजी, सारंग भाऊजी त्या ऐश्वर्याला दिसतायत, ह्या विचारानेही तुम्ही घाबरलात की काय? त्यावर आजी असं दाखवते की ती घाबरलेली नाहीये, पण त्या आजी फारच घाबरलेल्या असतात आणि ती अवंतिका आजींना म्हणते तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा,
मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते आणि आता तुम्ही ऐश्वर्याकडे जाऊच नका, नाहीतर आणखीनच सारंग भाऊजींना वाईट वाटेल. आणि इकडे ती लताबाई आणि माया दोघी जणही त्या गुंडांच्या तावडीत न सुटवून इकडे खाली आलेल्या असतात. त्यानंतर ती लताबाई मायाला म्हणत असते, बघ आता आपण त्या गुंडांच्या तावडीत न सुटलेलो आहोत, ह्या पर्यायाशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यावर ती माया म्हणते, पण आजी आपण इथे सुटलेलं तर आहोत काकू, पण जर आपल्याला त्या गुंडांनी पकडलं किंवा आपला पाठलाग केला तर ते आपल्याला काही जिवंत सोडणार नाहीत, मग आपण काय करणार आहोत, असं त्या दोघी जणी बोलत असतात. तेवढ्यातच तो गुंड तिथे पायऱ्यांवर येतो आणि त्यांना म्हणतो, थांबा, कुठे पळतायत, ते गुंड आलेला आहे बाहेर. हे पाहून त्या दोघी जणी पळायला लागतात. त्यानंतर ते काहीच पाहत नसतात त्या कुठल्या रस्त्याने जात आहेत, फक्त रस्ता दिसेल तिथे त्या पळत असतात आणि ते गुंड देखील त्या दोघींचा पाठलाग करत त्यांच्या मागे पळत असतात. आणि इकडे ती जानकी तिची आई कुठे आहे हा पत्ता त्या ऐश्वर्याच्याकडनं काढून घेण्यामध्ये फारच बिझी असते, कारण ती ऐश्वर्या मात्र त्या दोघांनाही काहीही सांगत नसते. त्यांना फक्त ती एवढंच म्हणत असते, मला नाही माहीत जानकीची आई कुठे आहे. त्यानंतर ती जानकी त्या ऐश्वर्याला प्रेमाने देखील विचारते, पण त्या ऐश्वर्याला खरंच माहीत नसतं जानकीची आई कुठे आहे. पण त्या ऋषिकेशला आणि जानकीला मात्र असंच वाटत असतं की हा ऐश्वर्या मुद्दामच त्या जानकीच्या आईचा पत्ता त्या दोघांना सांगत नाहीये. त्यावर ती ऋषिकेश त्या ऐश्वर्याला म्हणतो, तुला जर हे लग्न करायचं असेल तर तुला आता दुसरा कोणताही पर्याय नाही आहे ऐश्वर्या, तुला जर तू त्या जानकीच्या आईचा पत्ता सांगितलास तरच हे लग्न होईल. त्यावर ती म्हणते, हे गप्प तू जानकी, असलं काहीही काय बोलतेस. ऋषिकेश आपण दुसरीकडे कुठेतरी ह्या माणसांपासून लांब निघून जाऊयात, हे माणसं मला फारच परेशान करतात, असं म्हणून ती बेशुद्ध होते, झोपेत जाते. आणि त्यानंतर इकडे ती लताबाई आणि माया धावत धावत खूप लांब आलेल्या असतात आणि तो रस्ता जंगलाकडे जात असतो. त्यावर ती विचारते, अगं माया, हा रस्ता तर खूपच अनोळखी दिसत आहे. त्यावर ती माया म्हणते, जाऊ देत, आपण सकाळ झाल्यानंतर बघूयात, पण सध्या आपल्याला कुठेतरी इथे लपायला हवं. असं म्हणून तिथे एक टेम्पो असतो, त्या टेम्पोमध्ये त्या दोघी जणी देखील लपतात आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये तिथे ते गुंड देखील त्यांचा पाठलाग करत करत येतात. पण तिथे पोहोचल्यानंतर त्या गुंडांना लता आणि माया ह्या दोघी जणी कुठेही दिसत नाहीत, कारण त्या दोघी जणीही त्या टेम्पोमध्ये लपलेल्या असतात. आणि इकडे सौमित्रा आणि नानासाहेब दोघे देखील आपल्या आपल्या रूममध्ये येऊन बसलेले असतात. त्यानंतर ती सौमित्रा नानासाहेबांना म्हणत असते, काय होईल देव जाणे, मला तर फार चिंता वाटत आहे. आणि तेवढ्यातच तिथे सौमित्रा आणि अवंतिका देखील येतात. त्यावर नानासाहेब त्या दोघांना विचारतात, काय झालं, ऋषिकेश आणि जानकीला कळालं का लता कुठे आहे. त्यावर सौमित्र म्हणतो, नाही नाना, आणखीन तरी काही कळालेलं नाहीये. त्यावर ती सौमित्रा म्हणत असते, आता ज्या वेळेस ऋषिकेश आणि जानकी खाली येतील त्यावेळेसच आमचा जीव भांड्यात पडेल. आणि तेवढ्यातच तिथे ऋषिकेश आणि जानकी देखील येतात. त्यावर सौमित्रा विचारते, काय झालं ग, कळालं का, तुझी आई कुठे आहे, हे त्या दुष्ट ऐश्वर्याने सांगितलं का. त्यावर ती जानकी म्हणते, नाही आई, ती ऐश्वर्या काहीही सांगायला तयारच नाहीये. आम्ही तिला खूप प्रकारे तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती वारंवार एकच गोष्ट म्हणत आहे की तिला माहीत नाही माझी आई कुठे आहे. ती फक्त म्हणत आहे, आई नाही आहे माझ्याकडे, आई माझ्याकडे नाही आहे, मला याबद्दल काहीच माहीत नाही आहे. तर ते नानासाहेब म्हणतात, एकदा का ह्या जानकीची आई तिच्या तावडीतनं सुटली ना, मग मी त्या ऐश्वर्याला बघ कशी अद्दल घडवतो, तिला तर ह्या घरातनं मी कायमचीच हाकलून देणार आहे. त्यावर तो ऋषिकेश म्हणतो, आणखीन तरी नाना तिने काही सांगितलेलं नाहीये. खरं तर ती बाकीचं सगळं काही बोलत आहे, पण नेमकं जानकीच्या आईचा पत्ताच ती सांगत नाहीये. असं वाटतंय की त्या सरबताची गुंगी तिला फारच जास्त झाली आहे आणि आता तर ती गार झोपली देखील, काही बोलतही नाहीये आणि हालतही नाहीये. त्यावर ती अवंतिका म्हणते, पण असं कसं असू शकतं, युजली तर माणूस गुंगीमध्ये सर्व काही खरं काय ते सांगतो. त्यावर नानासाहेब म्हणतात, पण जानकी आता आपण काय करायचं आहे.
तूच सांग नेमकं तुझ्या आईचा ठावठिकाणा लावण्यासाठी आता तुमच्याकडे दुसरा काही कोणता आणखी पर्याय आहे का, असं ते त्या जानकीला विचारतात. आणि इकडे त्या लताबाईला टेम्पोमध्ये फार त्रास होत असतो, तिला श्वास घेता येत नसतो. आणि इकडे त्या दोघीजणीही त्या मास्कमॅनला सापडतात, कारण तो त्या टेम्पोचं शटर उघडतो तर तिथे त्याला त्या दोघीजणी दिसतात. आणि त्यानंतर तो म्हणतो, तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला असंच इथनं जाऊ देईल का? हा तर माझाच प्लॅन होता इथे टेम्पो उभा करण्याचा. आणि त्यानंतर ती लताबाई आणि माया त्या दोघेही गाढ झोपलेले असतात. त्यानंतर इकडे त्या जानकी घराच्या बाहेर येते, कारण तिला तिच्या आईचा आवाज येत असतो, कारण तो मास्कमॅनच तिच्या आईला तिथे घेऊन आलेला असतो. आणि त्याने त्या जानकीच्या आईच्या डोक्याला बंदूक देखील लावलेली असते. तो म्हणत असतो, आता मी तुझ्या आईला जिवंत सोडत नाही, तुला तुझी आई पाहिजे होती ना, मग मी तुझ्या आईला इथे तुझ्यासमोर घेऊन आलो आहे. आणि ती म्हणत असते, जानकीची आई तू इथनं जा, मी माझं बघते, माझा विचार करू नकोस, माझ्यासाठी तू तुझा जीव धोक्यामध्ये घालू नकोस. त्यावर ती जानकीजी म्हणत असते, आई मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या येते आणि म्हणते, बघितलंस ना मी काय करू शकते, तू तर माझा प्लॅन उधळून लावणार होतीस ना, आता बघितलंस ना, आता तुझ्या आईला मी कायमचंच वरती पोहोचवते. त्यावर ती जानकी ऐश्वर्याला म्हणत असते, असं काही करू नकोस, मी तुझ्या पाया पडते, कारण हे सगळं तिला तिच्या आईच्या काळजीमुळे स्वप्न पडलेलं असतं. त्यानंतर ती अचानकच झोपेतनं जागी होते. त्यानंतर आई आई म्हणून रडायला लागते. तेवढ्यातच ऋषिकेश उठतो आणि त्या जानकीला शांत करतो. त्यानंतर इकडे सौमित्रा विचारत असते जानकीला, अगं आता आपण काय करणार आहोत? त्यावर ती म्हणत असते, आता ऋषिकेशचं लग्न त्या ऐश्वर्यासोबत लावल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. आणि तेवढ्यातच तिथे सौमित्र येतो आणि म्हणतो, जानकी वहिनी आपल्याला असं करण्याची काही एक गरज नाही आहे, कारण आत्ताच मला पोलिसांचा फोन आला होता आणि पोलिसांना तुमच्या आईची लीड काहीतरी भेटलेली आहे. फक्त त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही थोडा वेळ हे लग्न पुढे ढकला, 1 दिवसासाठी का होईना. त्यानंतर ती जानकी म्हणत असते, पण हे कसं शक्य आहे? ती ऐश्वर्या तर फारच हट्टाला पेटली आहे, आता आपल्याला काहीतरी युक्ती करावीच लागेल. त्यानंतर ती ऐश्वर्या स्वतःच्या मनाशीच म्हणत असते, काल तू माझ्या सरबतमध्ये गुंगीचं औषध टाकलंस काय? पण काही हरकत नाही, बघ आता मी हे लग्न तर आजच्या आजच होणार आणि ठरलेल्या मुहूर्तावरच तुझ्या डोळ्यासमोर तुझा नवरा मी कसा माझा करून घेते ते तू बघत जानकी, असं ती स्वतःला म्हणत असते. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.